जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 5वा मंत्रांचा समास 3रा शिष्य लक्षण नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ मागा सद्गुरूचे लक्षण विशेष केले निरूपण आता सत्शिष्याची लक्षण सावध ऐका। आज आपण नव्याने श्री समर्थांचा दशक 5 ज्याचं नाव आहे मंत्रांचा आणि त्यामधील समास 3रा शिष्य लक्षण नाम याचा आजपासून आपण आरंभ करत आहोत। मागच्या समासाचं नाव होतं गुरु लक्षण आणि या समासाचं नाव आहे शिष्य लक्षण। म्हणजे शिष्य लक्षणामध्ये श्री समर्थांनी 104 ओवी सांगितलेल्या आहेत। संपूर्ण दासबोधामध्ये सर्वात मोठा असा हा समास आहे। समास कोणता, सर्वात मोठा जर समास कोणता, तर या प्रश्नाचं उत्तर आहे दशक 5 मध्ये समास 3रा। असं का? कारण की या समासाच्या ओळीत सर्वात जास्त आहेत का? ओळीत सर्वात जास्त आहेत का? तर ओळी तर जास्त आहेतच। का जास्त आहेत? कारण सद्गुरू ओळखण्यासाठी सद्गुरूंचे लक्षण शिष्याने पाहत राहावे, गुरूंची परीक्षा घेत राहावी आणि गुरु निवडत राहावा हा व्याप करण्यापेक्षा समर्थाने या समासामध्ये सद्गुरूंची परीक्षा घेण्यापेक्षा आपण एकदा सत्शिष्य झालो की सद्गुरू आपोआप भेटतात असा समर्थांचा विश्वास आहे। शिष्य जर सद्गुणी असेल, शिष्य जर सत्शिष्य असेल तर सद्गुरू त्याच्यासाठी धाव घेतात असा भाव समर्थ या समासामध्ये व्यक्त करतात आहे। म्हणून समर्थ पहिल्याच ओळीमध्ये म्हणतायत मागा सद्गुरूचे लक्षण। कोणाचे लक्षण? सद्गुरूंचे। विशद केले निरूपण आता सत्शिष्याची ओळखण सावध ऐका। सद्गुरुविना सत्शिष्य तो वाया जाय विशेष। सद्गुरुविना सत्शिष्य तो वाया जाय निशेष। का सत्शिष्य विन विशेष सद्गुरुसिने। सद्गुरू आणि सत्शिष्य यापैकी कोणतीही एक बाजू जर नसेल तर अध्यात्म विद्या ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ती बिंबवली जाऊ शकत नाही। म्हणून नुसता सद्गुरू आहे आणि समोर सत्शिष्य नसेल तरी सुद्धा आपल्याला अध्यात्माचा ब्रह्म साक्षात्कार होऊ शकणार नाही। किंवा सत्शिष्य आहे पण त्या योग्यतेचे सांगणारे गुरु नाहीत तरी सुद्धा हे होऊ शकणार नाही। म्हणून समर्थाने इथे म्हटलंय सद्गुरुविना सत्शिष्य तो वाया जाय निशेष। खात्रीने समर्थ म्हणतात की सद्गुरू जर नसेल तर तो सत्शिष्य सुद्धा अक्षरशः वाया जातो। वाया जातो म्हणजे तो सत्शिष्य असून सुद्धा, तो ज्ञानी असून सुद्धा, त्याच्या सत्शिष्याची सगळी लक्षणे असताना सुद्धा त्याला हवं ते प्राप्त होऊ शकत नाही। म्हणून म्हटलंय का सत्शिष्य विन विशेष सद्गुरुसिने। दुसरी बाजू सांगताना समर्थ म्हणतात की एका बाजूला सत्शिष्य आहे पण सद्गुरू नाही तर गोंधळ, आणि दुसऱ्या बाजूला सत्शिष्य आहे परंतु सद्गुरू नाही, आणि सद्गुरू आहेत पण सत्शिष्य नाहीत। म्हणून नुसत्या गुरूंनी चांगल्या गोष्टी विद्यार्थ्याला सांगत राहणे आणि त्या शिष्याने ऐकत राहणे आणि नंतर सद्गुरूंच्या लक्षात येते की जिथे आपण ज्ञान देण्याचा प्रयत्न केला ते ज्ञान घेण्याच्या योग्यतेचे नाहीत, म्हणून तो सद्गुरूंचा सुद्धा केवळ सीन होतो, तो सद्गुरूंना केवळ त्रास होतो। म्हणून दोघांमध्ये सुद्धा सारखेपणा असावा। एक महान गुरु होते, त्यांच्याजवळ 4 शिष्य शिक्षण घेण्यासाठी गेले। गुरूंना नमस्कार केला आणि त्यांना सांगितलं की आपण आम्हाला भगवद्गीता समजून सांगावी। गुरूंना त्या शिष्याने सांगितलं। गुरुजी म्हणाले ठीक आहे। त्या काळची पद्धत होती गुरूंच्या घरी राहून, गुरूंच्या सानिध्यात राहून, गुरूंच्या समोर बसून त्यांना ते शिकता येत होतं। 4ही विद्यार्थी गुरूंकडे 6 महिने भगवद्गीतेचं अध्ययन त्यांनी केलं। 6 महिन्यानंतर गुरूंच्या मनात असं आलं की गेल्या 6 महिन्यामध्ये 4 पैकी एकाही विद्यार्थ्याने आपल्याला एकही प्रश्न विचारलेला नाही। याचा अर्थ असा की हे 4ही विद्यार्थी अत्यंत हुशार असले पाहिजेत, नाहीतर दुसरा अर्थ की आपण जे शिकवले आहे ते यांना काहीच कळलेलं नसेल। सहज परीक्षा घ्यावी म्हणून गुरुजींनी मुलांना प्रश्न विचारला। ते म्हणाले की गीतेचा आपण अभ्यास करतच आहोत, आपण आत्तापर्यंत जे शिकलो आहोत त्याच्यातली कुठली अडचण आपल्याला वाटते? त्याच्यातल्या 4 पैकी एक विद्यार्थी बोलला। तो म्हणाला तशी आम्हाला काही अडचण वाटत नाही आहे, फक्त एकच प्रश्न आहे। म्हणे या भगवद्गीतेच्या सुरुवातीला भगवद्गीतेचं महात्म्य आलेले आहे। या महात्म्याला त्याने महात्म म्हटलं
त्या महातममध्ये एक शब्द आलेला आहे, सर्वोपनिषदो गावो दोगदा गोपाल नंदन. तो म्हणाला, या ठिकाणी असं वचन आलेलं आहे की सर्व उपनिषदो गावो दो गद्दा गोपाल नंदन. त्याने कसं वाचलं? वरती काय होतं? सर्वोपनिषदो गावो दोगदा गोपाल नंदन, आणि खाली होतं सर्व उपनिषदो गावो. तो म्हणाला दो गद्दा गोपाल नंदन. म्हणे, गुरुजी आम्हाला एक सांगा, हे सगळं ठीक आहे, पण या भगवद्गीतेमध्ये 2 गधे कुठून आले? त्या गुरुजींना प्रश्न पडला. गुरुजींनी डोक्यावर हात मारून घेतला. ते म्हणाले की 6 महिने झाले शिकवायला सुरुवात केली आहे शिकवायला. एखादा प्रश्न विचारेल आणि याचं ज्ञान मला कळू शकेल. याने प्रश्न असा विचारला की याच्या प्रश्नाने तो ज्ञानी तर नाहीच, तर मीच अज्ञानी ठरत आहे. गुरुजी म्हणाले, मी सांगतो, या भगवद्गीतेमध्ये 2 गधे कोण आहे? तर पहिला गधा तू आणि दुसरा गधा मी. आता पहिला गधा तू का? कारण तू पहिला गधा आहेस, कारण की जो 6 महिने झाले माझ्याकडे भगवद्गीता शिकतो आहे. आणि दुसरा गधा मी आहे की तुझ्यासारख्याला शिकवत बसतो आहे. म्हणून गुरु आणि शिष्य यामध्ये गुरुचीही ती योग्यता हवी आणि शिष्याचीही योग्यता हवी. तिथे दो गद्दा या शब्दामध्ये दोगदा शब्द आहे. दोगदा म्हणजे दूध देणारा, दूध काढणारा. सर्व उपनिषदो गावो. गावो म्हणजे गाईचं अनेक वचन गावो आहे. अनेक गायी ज्याप्रमाणे दूध देतात, तशा या सर्व उपनिषदांच्या मुख्य उपनिषद किती? 108 आहेत. या सगळ्या उपनिषदांचा सार काढून भगवद्गीतेच्या माध्यमातून सगळ्यांना पाजणारा, म्हणून तो गोपाल नंदन. हे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि ते त्याच दोहम करतात आहे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, उत्तम भूमी शोधिली शुद्ध, तेथे बीज पेरिले किडखाद, काते उत्तम बीज परिसंबंध, खडकेसी पडिला. समर्थ या दृष्टांतात म्हणतात आहे, उत्तम भूमी शोधली की सुपीक जमीन आहे, याचा विचार केला. उत्तम भूमी शोधली शुद्ध, परंतु तेथे बीज पेरिले कीड खाद. म्हणजे भूमी शुद्ध शोधली, परंतु त्याच्यामध्ये बी पेरण्याचं जर काम केलं तर ते बियाणं जे आहे ते कीड खाद आणलं. किंवा काते उत्तम बीज, परंतु चांगलं बीज घेतलं, परिसंबंध खडकेसी पडिला. तो संबंध त्या खडकाबरोबर त्या बीजाचा आल्यामुळे त्या बीजातून अंकुर फुटणार नाही. एका बाजूला बीजातून अंकुर फुटणार नाही आणि दुसऱ्या बाजूला भूमी शुद्ध असली तरी सुद्धा बीजच चांगलं नाही, म्हणून तोही त्रास झाला. म्हणून समर्थ म्हणतात की उत्तम बीज हवं आणि त्याचबरोबर उत्तम भूमीही हवी. म्हणून पुढे म्हटलं आहे, तैसा सच्शिष्य ते सत्पात्र, परंतु गुरु सांगे मंत्रतंत्र, तेथे अरत्र ना परत्र काहीच नाही. श्री समर्थ म्हणतायत की सत्शिष्य आहे म्हणजे तो सत्पात्र आहे, म्हणून अपात्री दान करू नये किंवा अपत्री देऊ नये असं म्हणतात. त्या गणपती अथर्व शीर्षामध्ये एक शब्द आलेला आहे बघा, अशिष्याय न देयम. म्हणजे तुम्ही तुमचं ज्ञान सत्पात्र माणसाला जर दिलं नाही, म्हणजेच अशिष्याला दिलं, तसं तो मनुष्य पापियान भोवती. म्हणून समर्थ म्हणतात, जे सत्शिष्य आहेत ते सत्पात्र आहे. आणि गुरु सांगे मंत्रतंत्र. आता शिष्य जर चांगला मिळाला आहे आणि गुरु जर असाच मिळाला आहे लबाड, तर ते चांगले शिष्यही त्या गुरुसोबत जास्त दिवस राहू शकत नाहीत. कसं आहे, संगती ही स्वभावानुसार होत असते हो. चांगल्याला चांगले मिळतात आणि लबाडाला लबाड मिळतात. चांगल्यामध्ये चांगलीच लोक रमतात आणि लबाडाबरोबर लबाडच लोक रमतात. म्हणूनच आपण कुठे रमतो यावर आपली नम्रता ठरते. मागणी तसा पुरवठा हो. म्हणून चांगले शिष्य मिळणे हे सद्गुरूंचं भाग्य समजलं जातं आणि चांगले गुरु मिळणे हे सत्शिष्याचं भाग्य समजलं जातं. म्हणून दोघंही भाग्यवान तेव्हा ठरतात जेव्हा तो सत्शिष्य असेल आणि त्याच्या समोर बसलेला गुरुसुद्धा सद्गुरू असेल. अरत्रही नाही आणि परत्रही नाही. अरत्र म्हणजे इहलोक आणि परत्र म्हणजे परलोक. अरत्र म्हणजे इहलोकाचा विचार आणि परत्र म्हणजे परमार्थाचा विचार. अथवा गुरु पूर्ण कृपा करी, परिशिष्यानाधिकारी, भाग्य पुरुषाचा भिकारी, पुत्र जैसा.
तैसे एका विन एक, होत असे निरर्थक. परलोकीचे सार्थक ते दुरावे. परलोकाचं जे स्वार्थ आहे, परलोकाचा जो खरा अर्थ परमार्थ आहे, तो परमार्थ त्या ठिकाणी होऊ शकणार नाही. म्हणून चांगल्या गुरूंनी चांगल्या शिष्यांचा शोध घेतला पाहिजे आणि चांगल्या शिष्याने चांगल्या गुरूंचा शोध घेतला पाहिजे. गुरूंना तपासण्यापेक्षा सत्शिष्याने आपल्या जवळच सत्शिष्य पण वाढवलं पाहिजे. उत्तम शिष्य असेल तर त्याला तसा उत्तम गुरु मिळतो. पुत्रात शिष्यात इच्छिती पराजयाहा. पुत्र आणि शिष्य यांच्याकडनं जर गुरुचा पराभव होत असेल, म्हणजे गुरुपेक्षा श्रेष्ठ ठरत असतील, तर तो खऱ्या अर्थाने सत्शिष्य आहे, सद्गुरू आहे. म्हणून सद्गुरू आणि सत्शिष्य तेथे न लगती सायास, त्या उभयंतांचा हव्यास पुरे एकसरा. दोघांना एकमेकांची गोडी असते. स्वामी विवेकानंद जेव्हा रामकृष्ण परमहंसाकडे गेले, म्हणजे त्यांच्या गुरूंकडे गेले, तेव्हा रामकृष्णांच्या मुखातून पहिलं वाक्य बाहेर पडलं होतं. ते म्हणाले, किती दिवस झाले मी तुझी वाट पाहतो आहे रे. किती दिवस झाले तुझी वाट पाहतो आहे. म्हणजे गुरुसुद्धा शिष्याची वाट पाहतात. मला राहवत नाही, मला आता राहवत नव्हतं, बरं झालं तू आलास, असे गुरु म्हणतात. आणि त्या गुरुच्या भेटीसाठी आपल्या जीवाचं रान करून लोक, म्हणजे सत्शिष्य हे सद्गुरूकडे धाव घेतात. ते सर्वस्वाचा त्याग करून जातात, म्हणून तो सत्शिष्य ठरतो. अनेक सत्शिष्य आहेत आणि अनेक सद्गुरू आहेत. या दोघांमध्ये सारखेपणा आहे. म्हणून म्हटलंय पुढे समर्थाने, सुभूमी आणि उत्तम कन, उगवेना पर्जन्य विन, तैसे अध्यात्म निरोपण नसता होय. समर्थाने या समासामध्ये प्रत्येक दृष्टांतावर, प्रत्येक ओवीमध्ये दृष्टांत देऊन ती ओवी समजवलेली आहे. हो, समर्थ म्हणतात, एका बाजूला सद्गुरू आहेत आणि दुसऱ्या बाजूला सत्शिष्य आहेत. हे दोन्ही आहेत, तरी सुद्धा पर्जन्य विन तैसे कण उगवत नाही. पाऊस पडल्याशिवाय त्या कणाला अंकुर फुटत नाही. त्याप्रमाणे तैसे अध्यात्म निरूपण नसता होय. आता अध्यात्म निरूपण म्हणजे काय, तर ब्रह्मज्ञान. त्या ठिकाणी सद्गुरूकडनं ते ब्रह्मज्ञान मिळाल्याशिवाय त्या संत शिष्यामध्ये सद्गुरुत्व प्रगट होत नाही. दोघांचाही साक्षेपी संबंध आहे. नुसता सद्गुरू आणि नुसता सत्शिष्य ही काहीही करू शकत नाही. पती असेल तर पत्नी आहे आणि पत्नी असेल तर पती आहे. जिला आपण आई तेव्हा म्हणतो जेव्हा तिच्यासमोर मूल आहे, आणि तेव्हा त्याला मूल म्हणू शकतो जेव्हा आई आहे. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, से तपेरिले आणि उगविले, परंतु निगे विन गेले, साधने विन तैसे झाले साधकांसी. आता समर्थांनी चौथी गोष्ट त्यात टाकली आहे. सद्गुरू पाहिजे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट सत्शिष्य पाहिजे. सद्गुरू पाहिजे, सद्गुरू आहे, सत्शिष्य आहे, तर त्यामध्ये अध्यात्मविद्या पाहिजे. मग सद्गुरू आहे, मग सत्शिष्य आहे. आणि अध्यात्मविद्या आहे आणि अजून एक शब्द वापरलाय चौथात, म्हणजे साधना. एखादी गोष्ट सद्गुरूंनी सत्शिष्याला सांगितली, ती गोष्ट म्हणजे अध्यात्मविद्या. पण त्या अध्यात्मविद्येसाठी आवश्यक असलेली मेहनत, ते म्हणजे मशागत, म्हणजे साधना, म्हणजे उपासना, ती जर आपल्याजवळ नसेल तर हे सगळं वाया जातं. आम्ही एक दिवस पाणी घातलं तुळशीला, जमणार नाही. दररोज पाणी घालावं लागते. 4 गोष्टी जशा शेतीला आवश्यक आहे. शेती पहिले सुपीक पाहिजे, उत्तम बी पाहिजे, उत्तम बी असून पाऊस पडला पाहिजे, आणि नुसता पाऊस पडून चालणार नाही, तर रोज त्याची मशागत झाली पाहिजे. त्या शेतामध्ये आलेले जे तण आहे ते काढून टाकले पाहिजेत. गुरांपासून त्याचं संरक्षण केलं पाहिजे. तसं समर्थ म्हणतात, साधना किंवा उपासना म्हणजेच मानवी शरीरामध्ये असलेल्या मनाची मशागत. याचा अर्थ मन हे कधीही वाईट होऊ शकत नाही आणि ते चांगलेही होऊ शकत नाही. जसं चांगलेही होऊ शकतो तसं वाईटही होऊ शकतं, आणि जसं वाईट होऊ शकतो तसं चांगलंही होऊ शकते. म्हणून ते कायम चांगलं राहावं म्हणून सदैव त्या मनाला चांगल्या गोष्टीचा बोध करत राहणे, याचा अर्थ आहे उपासना करणे. ती उपासना करत राहणे याचा अर्थ उपासना करणे. ती उपासना आमच्या हातून कधी घडली पाहिजे, तशी जर नाही घडली तर काय होईल,
शेत पेरिले, गुरूंनी ज्ञान दिलं आणि उगवले म्हणजे त्यांना कळले, परंतु निघेवी न गेले, परंतु निगाज राखली नाही. साधने विनतैसे झाले साधकांसी, जवरी पीक आपणास भोगे, तवरी अवघेची करणे लागे, पीक आलिया ही उगये राहोची नये. समर्थाने किती सुंदर दृष्टांत दिलाय पाहो. समर्थ म्हणतात पीक येत नाही तोपर्यंत पिकाची काळजी घ्या. पुढे म्हणतात तवरी अवघेची करणे लागे. असं काय लागे तर शेताची मशागत कर, जनावरांपासून त्याचं रक्षण कर, ते सगळं करा. आणि एकदा पीक आलं मग काय करा. समर्थ म्हणतात पीक आल्यानंतर पीक आलिया ही उगे राहोची नये. उगे म्हणजे शांत. पीक आल्यानंतर सुद्धा शांत राहू नका. ते पीक चटकन काढा आणि ते घरी घेऊन जा. त्या पिकाची योग्य ठिकाणी तुम्ही व्यवस्था करा. तसं एखाद्या विद्यार्थ्याला ज्ञान आलं तर ते ज्ञान ठेवू नका, त्या ज्ञानाची योग्य ठिकाणी व्यवस्था करा. योग्य ठिकाणी व्यवस्था करा आणि ते ज्ञान पुन्हा इतरांना द्या. ते तिथे ठेवू नका. म्हणून समर्थ म्हणतात पीक आलिया ही उगे राहोची नये. म्हणून त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हटलेली आहे. ज्ञान आलं तरी सुद्धा भक्ती आणि ज्ञान येण्यासाठी सुद्धा भक्ती, म्हणजे भक्ती आणि ज्ञान आणि पुन्हा भक्ती, म्हणून त्याला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हटलेलं आहे. म्हणून ज्या साधनेतून आम्हाला भगवंत भेटतो त्या साधनेला, त्या साध्याला भेटल्यानंतरही साधन टाकू नये असं त्याचा अर्थ आहे. पुढे समर्थ म्हणतात ऐसे आत्मज्ञान झाले, परी साधन पाहिजे केले, एक वेळ उदंड जेविले, तरी सामग्री पाहिजे. तरी साधन टाकायचं नाहीये. आपण एक दिवस पोटभर जेवलो, हवं तितकं जेवलो, तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा जेवणासाठी सामग्री पाहिजे. तसं आमचं ज्ञान मिळाल्यानंतर सुद्धा आमची जी साधना आहे ती टाकू नये असं समर्थ म्हणतात. म्हणून साधन अभ्यास आणि सद्गुरू, सच्छिष्य आणि सशास्त्र विचारू, सत्कर्म सद्वासना पाववी भवाचा. सदुपासना सत्कर्म, सत्क्रिया आणि स्वधर्म, सत्संग आणि नित्यनेम निरंतर. माणसाने अभ्यास करावा. म्हणजे ग्रंथ पुस्तक वाचणे हे आहेच, पण खरा अभ्यास तो आहे की मी कोण आहे याचा शोध घेणे हो. म्हणून त्याला अंतर्मुखता हा शब्द आलेला आहे. तो अभ्यास करतो की नाही याचं मार्गदर्शन करणारा सद्गुरू आहे. त्यानंतर जो अभ्यास करणारा आहे त्याच्यामध्ये योग्यता असली पाहिजे, म्हणजे तो सत्शिष्य असला पाहिजे. इतकं असून सुद्धा सशास्त्र विचार त्याच्या मनात असला पाहिजे आणि यानंतर सत्कर्म असलं पाहिजे. आणि सगळं करत असताना त्यामागे आपली इच्छा उत्तम असली पाहिजे. त्याला आपण म्हटलं आहे सद्वासना. अमृतस्य पुत्रहा, आपण अमृताचे पुत्र आहोत, त्या भगवंताची लेकरं आहोत, अशी जर भावना जर आमच्या मनामध्ये जर दृढ झाली तर आपल्याला त्या भावाची भीती वाटणार नाही. म्हणून समर्थ पुढे म्हणतात सद्वासना म्हणजे शुद्ध उपासना, मूळ पुरुषाची उपासना. आणि मूळ पुरुष म्हणजे ब्रह्माची उपासना. ब्रह्मा विष्णू महेश यामधले ब्रह्म नाही तर ब्रह्मा विष्णू महेश यांचा उत्पत्तीकर्ता जो आहे तो परब्रह्म, त्याची उपासना. याला समर्थांनी सदउपासना म्हटलेलं आहे. आपण आपल्या इष्ट देवतेची उपासना करावी, पण त्या इष्ट देवतेमध्ये तो मूळ देव समाविष्ट आहे याचा दृढ संकल्प मनामध्ये असला पाहिजे. मी श्रीरामांची भक्ती करतो, मी तर ते परब्रह्म आहेत. आम्ही कृष्णाची भक्ती करतो तर कृष्ण कोण आहे? परब्रह्मच आहे. आम्ही शिवाची भक्ती करतो ते सुद्धा परब्रह्म आहे. म्हणजे त्या परब्रह्माच्या अधिष्ठानावर ही सगळी देवता आम्हाला वेगवेगळ्या रूपाने नटलेली दिसते आहे. म्हणून आम्ही जी उपासना करतो आहे ती उपासना करताना या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की ऐसे हे अवघेची मिळे, तरीच विमळ ज्ञान निवळे, नाही तरी पाषांड संचरे बळे समुदायी. हे जर आमच्या जीवनात जर घडत नसेल तर आम्हाला विमळ ज्ञान प्राप्त होणार नाही. विमळ म्हणजे शुद्ध तत्वज्ञान आम्हाला मिळणार नाही. आणि ते शुद्ध मिळणार नाही तर आम्हाला भगवंतही मिळणार नाही. म्हणून त्यासाठी या गोष्टी करा. आणि हे जर नाही मिळालं तर काय होईल? पाषांड संचरे बळे समुदायी.
समुदायामध्ये अध्यात्मविद्या नाही, समुदायामध्ये प्रचार आहे, प्रसार आहे, करा म्हणून सांगणे आहे, करायला कोणीही तयार होत नाही. म्हणून समर्थाने एका ठिकाणी म्हटलं आहे, निरूपणी हे सदवृत्ती होते, स्थळ त्याग होता सवेची जाते. एखाद्या वेळेस आपण प्रवचनात बसलो, निरूपणात बसलो, कीर्तनात बसलो, त्यावेळेस आपल्याला त्याबद्दलची एवढी गोडी वाटते की तिथून उठावंसंच वाटत नाही. पण एकदा मनुष्य उठला की तो पुन्हा बसायला तयार होत नाही. त्याच्या मनामध्ये पुन्हा ती सद्वासना होती, तो सत्विचार होता, तो तिथला तिथे टाकला जातो आणि तो बाहेर पडतो. म्हणून समर्थ म्हणतात, निरूपणी ही सदवृत्ती होते, ऐकताना किती गोड वाटते, पण स्थळ त्याग होता सवेची जाते. म्हणजे आपण निरूपणाला गेलो, प्रवचनाला गेलो, कीर्तनाला गेलो, तिथे आपण खूप उत्तम वाटतं, आपल्याला प्रत्येक गोष्ट घ्यावीशी वाटते, तशी जीवनात उतरावीशी वाटते. परंतु तिथून जर उठलो आणि चप्पल घातल्यावर, म्हणजे स्थळ त्याग केल्यावर, ते सगळं जैसे थे. काय करू रे क्रिया घडेना, तुझ विन रामा मज कंठ वेना. हे रामा, कधीतरी मला बुद्धी दे, कधीतरी मला अशी शक्ती दे, कधीतरी मला असं सामर्थ्य दे की मी माझ्या हिताचा विचार केला पाहिजे, जेव्हा माझं मला हित कळत नाही. याचा अर्थ त्याने त्याच्या जीवनामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य फुकट घातलेलं आहे. घटे गेली पळे गेली तास होई ठणाना, आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणाना. तुम्हाला परमेश्वराचं नाम घेण्यासाठी काय अडचण आहे? तुम्ही काम सोडून द्या, नोकरी करू नका, संसार करू नका, हे कोणी म्हटलंय? कोणी म्हटलेलं नाही. म्हणूनच कर्मयोग जर आम्हाला प्रिय आहे तर तो कर्म करत असताना भगवंताला स्मरण ठेवून कर्म करा. वेगळं बसून काम ठेवून नामस्मरण करायची गरज नाही हो. यातूनच माणसाचा उद्धार आहे. म्हणून त्या परमेश्वराला प्रार्थना करा की मला सद्बुद्धी दे. मी आजपर्यंत एवढं आयुष्य जगत आलो आहे, खरंच निष्ठेने भगवंताची प्रार्थना, त्याच्या प्राप्तीसाठी किती प्रार्थना आम्ही केली. जी प्रार्थना आम्ही आजपर्यंत केली आहे ती फक्त संसार सुख मागण्यासाठी केली आहे. ते कधीतरी मागणं बंद करा. म्हणून भगवंताजवळ हात जोडताना पहिली प्रार्थना केली पाहिजे की माझं मागणं फक्त बंद कर समर्था. माझी मागणी खूप होते, ती मागणी माझी एकदाची बंद करून टाक. माझं मागणं बंद कर. याचा अर्थ आता काही नाही. तुझं विना करुणा हे कोण जाणील माझी. हे रामा, तुझ्याशिवाय मला कोणी नाही. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव. तूच सर्व काही आहे. मी तर इतर गोष्टी काही जाणतच नाही. हे रामा, तू फक्त मला पाहिजे. अशा प्रकारची उपासना जो कोणी करेल त्या व्यक्तीला भवसागरात भीती वाटणार नाही. भवसागरात तारून नेण्याचं सामर्थ्य राम या वाणीमध्ये आहे. आणि भवसागरातून जाण्यासाठी त्याला वेगळं काही करावंच लागणार नाही. म्हणून समर्थांनी या 6 गोष्टी सांगितल्या आहेत, त्या नमूद करा. आम्ही आणि आपल्या जीवनात तसं आचरण झालं पाहिजे. यासाठी परमेश्वराला प्रार्थना करा की मला तशी बुद्धी दे समर्था. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, येथे शब्द नाही शिष्यासी, हे अवघे सद्गुरुपासी. सद्गुरु पालटी अवगुणासी, नाना यज्ञे करुणी. प्रवचन निरूपण चांगलं वाटते हो, सद्वासना आहे. आयुष्यभर ही सद्बुद्धी आहे, पण त्या निरूपणातून आपण आयुष्यभर आम्ही वेगळं काही करू शकलो, त्याच्यातून काही उपरती घेऊन आम्ही भगवंताकडे वळू शकलो, तर ते प्रवचन सार्थक होते. तो सांगणारा असो की तो ऐकणारा असो. सांगणाऱ्याचं जेव्हा सार्थक होतं, सांगणाऱ्याने सुद्धा त्या पद्धतीने वागलं पाहिजे. ऐकणाऱ्याची ती जबाबदारी आहे की माझं ऐकणं फुकट नाही गेलं पाहिजे. ज्ञान कमवावं, पण ते आचरणातून प्रगट करावं. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, आपलं मन हे करमण्यासाठी नाही आहे, तर आपलं मन हे रमलं पाहिजे हो. आणि ते असं रमलं पाहिजे की तू मन मीची करी. त्या भगवंताला म्हणा की तू मी झाला पाहिजे. तू आणि मी हे दोन्ही वेगळे शब्द नसून तू मी झाला पाहिजे. तू जर मी जेव्हा होईल तेव्हा या आध्यात्मिक साधनेची फलश्रुती प्राप्त होईल. म्हणून समर्थांनी इथे म्हटलं आहे, येथे शब्द नाही शिष्यासी. येथे
आता गुरूंबद्दल सांगतात आहे, दोष हा शिष्याला जात नाही. कोणाला जातो तर येथे शब्द नाही, शिष्यासी हे अवघे सद्गुरुपासी. कोणापाशी आहे? सद्गुरुपासी. सद्गुरु पालटी अवगणासी नाना यज्ञे करुणी. वेगवेगळे प्रयत्न करून सद्गुरूंचं शिष्याला मोठं करण्याचं सद्गुरू शिष्याला मोठं करण्याचा प्रयत्न करतात. समर्थांच्या चरित्रामध्ये एक सुंदर अशी कथा आली आहे बघा. समर्थांचे अनेक शिष्य होते. अनेक शिष्यांमध्ये एक अंबादास नावाचा शिष्य होता. छोटासा होता, 10 वर्षाचा. रामनवमीची अशी मिरवणूक निघाली होती. रामाचा जय जयकार सुरू होता. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. या नामाचा गजर करत समर्थ पुढे आणि मागे 1000 शिष्य चालले होते. राम मंदिरामध्ये पोहोचणे आणि रामाचा उत्सव साजरा करणे, रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी, त्याप्रमाणे रामाचं महत्त्व वाढवावं आणि समर्थांनी रामाची उपासना करावी आणि रामाचा रामजन्मासाठी मंदिरात निघाले. रामाच्या जन्मासाठी रामनवमी दिवशी हो. पण रस्त्यामध्ये असं म्हणतात की एक मोठं झाड लागलं. त्या झाडाला खूप पानं, फळं, खूप फांद्या होत्या. त्या फांद्यांमुळे त्यांना पुढे जाताना अडथळा आला. कारण समोर जो ध्वज होता तो खाली करून पुढे जाणे हा ध्वजाचा अपमान होता आणि पुढे जावं तर फांदी यावी. काय करावं? समर्थांनी सगळ्यांना थांबवलं आणि त्यांनी सांगितलं की ही जी फांदी दिसते आहे ना, ही फांदी काढून टाका. लक्षात ठेवा, समर्थांनी झाड तोडा म्हटलं नाही, फांदी काढा म्हटलं. ती फांदी तोडण्यासाठी कोणीतरी चढावं आणि ती फांदी तोडावी. सगळे शिष्य म्हणाले, आम्ही तोडतो, आम्ही तोडतो, आम्ही तोडतो. पण जेव्हा समर्थांनी फांदी तोडण्याची अट सांगितली तेव्हा त्या अटीमुळे सगळे शिष्य फट देऊन पळायला लागले. समर्थ म्हणाले, झाडावर चढा, फांदीच्या शेंड्यावर आणि बुडकाकडनं ते तोडा. खाली विहीर होती. कोणी शिष्य तयार नव्हता जायला. समर्थांनी एकेकाला विचारलं, पण सगळ्या शिष्यांनी कुठलं तरी कारण सांगावं. आणि त्यात एक छोटासा 10 वर्षाचा मुलगा, तो म्हणाला महाराजांना, त्याने विचारलं की महाराज, आपली आज्ञा असेल तर मी चढतो. समर्थ म्हणाले, आनंदाची गोष्ट आहे, चढ. तो वर चढला, हातात कुऱ्हाड घेतली. समर्थांनी सांगितलेल्याप्रमाणे शेंड्याकडे बसला आणि बुडाकडनं फांदी तोडू लागला. फांदी तुटायची वेळ आली तोपर्यंत समर्थ त्याला उतर म्हणेना. तेव्हा बाकी लोकांनी सांगितलं की अरे अंबादास, काय तू चढलायस? काय ऐकतोयस? माणसाने काही ऐकून घ्यावं का? किती ऐकावं? अरे तू मरशील ना अशाने. खाली विहीर आहे, वरून फांदी पडते आहे, त्या विहिरीमध्ये एवढं पाणी आहे, तू उतर खाली, तुला पोहता येत नाही. अंबादास म्हणे की गुरु आज्ञा शिरसावंद्य. शेवटी ती फांदी तुटली. अंबादास ती फांदी आणि त्याच्या हातातली कुऱ्हाड विहिरीमध्ये पडली. फांदी पाण्यावर तरंगू लागली, मात्र अंबादासाने कुऱ्हाड काही दिसत नव्हती. समर्थ म्हणाले, राम जन्माची वेळ झालेली आहे, आपण लगबगीने आपण मंदिरात गेलं पाहिजे. सगळीजण पुन्हा गजर करत मंदिरात पोहोचले. उत्सव उत्तम झाला, पण त्या अंबादासाचा कोणी विचारच केला नाही. अंबादास कुठे आहे, काय आहे? लोकांना वाटले की असे कुठले निर्दोषी गुरु आहेत की जे कुठले हे निर्दोषी गुरु आहेत, निर्दयी गुरु आहेत की जे आपल्या शिष्याची काळजी घेत नाही. शेवटी अक्काबाई आणि वेणाबाई समर्थांना म्हणाल्या की महाराज, आपल्याला एक सांगणं आहे. कृपया जो अंबादास पाण्यात पडला आहे त्याचं काय झालं ते आपण जाऊन पाहायला पाहिजे. तेव्हा समर्थ भक्तवत्सल्य होते. जसा देव भक्तवत्सल असतो तसे सद्गुरूसुद्धा सच्शिष्यवत्सल असतात. त्यांना सत्शिष्याबद्दल प्रेम असतेच. समर्थ तिथे पोचले. समर्थांनी तिथे आवाज दिला, अंबादास, काय रे, कुठे आहेस तू? काय करतोयस? पाण्यातून आवाज आला, खालून विहिरीतून. सद्गुरुनाथा, तुमच्या कृपेने सर्व कल्याण आहे. प्रत्यक्ष रामरायांची भेट कल्याणाला तिथे झाली. ब्रह्मज्ञान प्राप्त झालं आणि कल्याणाला सांगितलं की कल्याणा, आता पुरे झालं, बाहेर ये. तेव्हा पद्मासनाची मांडी घालून कल्याण बाहेर आला आणि समर्थांना नमस्कार केला. त्यापासून अंबादासाचा कल्याण झाला. समर्थांनी विचारलं, अरे खाली काय चालू होतं? म्हणे प्रत्यक्ष रामरायांची भेट.
म्हणून सद्गुरू जर असेल तर सत्शिष्य निवडतो आणि त्याला योग्य आपल्या लक्षापर्यंत पोहोचवतो. म्हणून तेव्हापासून समर्थांनी त्याचं नाव अंबादास काढून त्याचं नाव कल्याण ठेवलं. अशा प्रकारे तो अंबादासाचा कल्याण झाला. सद्गुरूंच्या सानिध्यात आपल्या सर्वांचं कल्याण हो. श्री सद्गुरुजनी अशिष्य पालटे, परंतु सच्छिष्ये असद्गुरु न पालटे. काजे थोरपण तुटे, म्हणून या कारणे सद्गुरू पाहिजे, तरीच सन्मार्ग लाहिजे. नाही तरी होईजे पाषांडावर पडे. जसं परिसाच्या संगाने लोहाचं सुवर्ण होतं, परंतु जर लोखंड असेल तर त्या लोखंडाचं मात्र परिसामध्ये रूपांतर होत नाही. म्हणजे सद्गुरूमुळे सत्शिष्य घडतो, पण सत्शिष्यामुळे सद्गुरूमध्ये परिवर्तन होत नाही. सद्गुरू जर असद्गुरू असेल, त्याच्याजवळ जर तेवढी योग्यता नसेल आणि गुरुपेक्षा जास्त जर शिष्याची योग्यता असेल, तर त्या सत्शिष्याच्या संगतीने गुरुमध्ये कधीही बदल होऊ शकत नाही. म्हणून सद्गुरू पाहिजे. आपण अशिष्यत्व व्हावं म्हणजे सद्गुरुपद आपल्याकडे येईल. म्हणून यासाठी आम्हाला सद्गुरू पाहिजे. सद्गुरू जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपल्याला सन्मार्ग लाभू शकत नाही. सगळं खोटं होईल, ढोंग होईल, पाषांड होईल. म्हणून पाषांड करू नका. विनाकारण काहीतरी उपद्व्याप करू नका. चुकीचा अध्यात्म मार्गसुद्धा पकडू नका. तर काय करा, तर सद्गुरूंची भेटी घ्या. सद्गुरू भेटले की आपले सगळे मार्ग सुकर होतात. म्हणून पुढे म्हटलं आहे, येथे सद्गुरूची कारणं, या सगळ्याचं कारण सद्गुरू आहेत. एर सर्व निकारण, तथापि सांगो ओळखन सत्शिष्याची. मुख्य सत्शिष्याचे लक्षण, सद्गुरू वचनी विश्वासपूर्ण, अनन्य भावे शरण, त्या नाव सत्शिष्य. प्रत्येक गोष्टीचं लक्षण आहे. त्या लक्षणावरून ती गोष्ट ओळखता येते. जसं झाडांच्या पानांवरून कोणते झाड आहे हे ओळखता येते, झाडाच्या फळावरून झाड कोणते आहे ते कळते, तसं सत्शिष्याच्या लक्षणावरून ते सत्शिष्य आहे की नाही हे ओळखू येते. मग त्याचं लक्षण कोणतं आहे, तर त्याचं लक्षण आहे, पहिलं लक्षण समर्थ म्हणतात, सद्गुरू वचनी विश्वासपूर्ण, पूर्ण अनन्य भावे शरण जावे. हे सद्गुरू शिष्याचं लक्षण सांगितलेलं आहे. समर्थ हे कल्याण स्वामींचे सद्गुरू होते. गुरु गोविंद दोहोकडे काके लागे पाव. गुरु आणि गोविंद दोन्ही जर समोर असतील तर कोणाच्या पहिलं शरण जायला पाहिजे? गुरुसारखा दुसरा कोणी मोठा नाही. ज्या गुरूंच्या सानिध्यामध्ये भगवंत भेटला, म्हणून आम्ही पहिलं गुरुंना सोडायला नाही पाहिजे. आम्ही गुरुला सोडायचं नाही, म्हणून त्या गुरूंच्या जवळ सेवेसाठी राहिले. कोण? तर कल्याण स्वामी. किती दिवस समर्थांनी सांगावं, त्या कल्याण स्वामींनी ऐकावं. समर्थांचा आवडता शिष्य मग कल्याण झाला. समर्थांच्या जीवनामध्ये अत्यंत ज्या दृष्टांत कथा आलेल्या आहेत त्या कल्याण स्वामींच्या साक्षीने आलेल्या आहेत. एकदा समर्थांनी परीक्षा पाहावी. शिष्यांची परीक्षा पाहणे हे गुरूंचं कायम एक लक्ष ध्येय असतं. आता परीक्षा पाहिली की शिष्य पळून जातात. आताच्या युगामध्ये ते म्हणतात, आम्हाला शिकवा पण आमची परीक्षा घेऊ नका, आम्हाला शिकवा पण आमच्या चुका काढू नका. हे आत्ताच झालं. पण त्या गुरूंच्या सानिध्यामध्ये कल्याण स्वामी होते. एक दिवस सकाळी समर्थ उठले, पायाला धरून ते विवळू लागले. सगळे शिष्य धावत होते. सगळे शिष्य धावत आले समर्थांकडे. गुरु महाराज काय झालं? तर म्हणे, माझ्या पायाला एक आवाळू झालेला आहे, म्हणजे मोठा फोड झालेला आहे. तो पोल्ट्रीच्या जवळ आहे. मी रात्री उठलो, तो जो फोड आहे तो बरा होण्यासाठी मी पुष्कळ प्रयत्न केले, पण माझ्या आता अंतर्ज्ञानाने मी आता ओळखलेलं आहे, मला आता कळलेलं आहे की हा फोडच मला आता घेऊन जाणार आहे. सगळे शिष्य खिन्न झाले. त्यांना वाईट वाटलं. काय करावं महाराज? म्हणजे काही करू नका. समर्थ म्हणाले, काही करू नका, शेवटी उपजला प्राणी पाहुणा यमाचा. अरे देह आहे, एक दिवशी मला ठेवावंच लागणार आहे. त्याला कारण काहीतरी हा फोड असेल, मला जावं लागेल. कल्याण स्वामी तिथे आले आणि म्हणाले, महाराज असं होणार नाही, काहीतरी उपाय सांगा. समर्थ म्हणाले, एकच उपाय आहे, दुसरा कोणताही उपाय नाही. तो उपाय आहे की या फोडामध्ये असलेला जो पल्स आहे,
तो जो कोणी आपल्या तोंडाच्या सहाय्याने तो त्यातला पल्स पूर्ण काढून घेईल तर मी आरोग्य संपन्न होईल. तुमच्यापैकी कोण शिष्य आहे? सगळ्यांनी हात वर केले. पण एक लक्षात ठेवा, जो कोणी हे कार्य करेल त्याला मरण येईल, त्याला देह ठेवावा लागेल. जे जे पुढे पुढे करणारे होते ते सगळे शिष्य हळूहळू मागे जाऊ लागले. समर्थ म्हणाले, अरे कोणीतरी पुढे या. त्यात फक्त कल्याण समोर आला. कल्याणाने सांगितलं की महाराज, मी त्या फोडासाठी मी पूर्ण ते स्वच्छ करण्यास तयार आहे, तुम्ही मला संधी द्या. शेवटी कल्याण स्वामींनी त्या आवाळूवरच्या 2 पट्ट्या काढल्या आणि त्या फोडाची जागा पाहिली आणि तो फोड चोखण्यास सुरुवात केली. जशी चोखण्यास सुरुवात केली तसं त्यांच्या लक्षात आलं, कल्याण स्वामीच्या लक्षात आलं की इथला जो पल्स आहे ही घाण नाही. ही काय आहे? घाण नाही, तर हे अमृतापेक्षाही मधुर असं हे फळ आहे. भगवंताजवळ केवढी कृपा असली पाहिजे हो. सद्गुरू किती मोठा असला पाहिजे की केवळ फक्त शिष्याची परीक्षा पाहतात आहे ते. समर्थाने सांगितलं, कल्याणा थांब, आता पट्टी पूर्ण काढून टाक. समर्थाने ती पायावरची आपली पट्टी पूर्ण काढली आणि शेवटी त्याच्यातून एक उत्तम असा पिकलेला आंबा समर्थाने कल्याण स्वामींच्या हातात दिला. कल्याण स्वामीला सांगितलं की अरे बाबा, मी फक्त तुझी परीक्षा पाहिली. सद्गुरू जेव्हा एखाद्या वेळेस परीक्षा घेतात त्या परीक्षेमध्ये आपण उतरलं पाहिजे. म्हणून सद्गुरू ही व्यक्ती नाही, तर सद्गुरू हे तत्व आहे. त्या तत्वाला तुम्ही जर नमस्कार केला तर मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते तुझे सद्गुरू पाय दोन्ही. या शब्दाचा अर्थ काय घ्याल तर मी ठेवतो मस्तक ज्या ठिकाणी, याचा अर्थ तुमचे सद्गुरू देह रूपाने तुमच्या समोर दिसले पाहिजेत का? नाही, तर मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी. मग कुठलेही संत असतील तर त्यांच्या पायाजवळ जर तुम्ही डोकं ठेवलं तर तुमचं ते शरण जाणं तुमच्या सद्गुरूंना मान्य होईल. तुम्हाला कदाचित ही कथा गजानन महाराजांच्या चरित्रात सुद्धा पाहायला मिळते बघा. आता ही दुसरी कथा आहे का, बाळापूरचे बाळकृष्ण रामदासी. म्हणजे समर्थ कशावर सांगत आहे तर मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी. बाळापूरचे बाळकृष्ण रामदासी म्हणून समर्थांचे निष्ठावंत असे रामदासी होते. त्यांनी समर्थांची ते खूप सेवा करायचे. अर्थात रोज दासबोध वाचणे, प्रतिवर्षाला दासनवमीला सज्जनगडावर जाणे, 5 घरी भिक्षा मागणे, रामनामाचा जप करणे, समर्थांनी सांगितलेल्या पद्धतीने जप करणे, समर्थांनी सांगितलेल्या पद्धतीने आपली दिनचर्या ठेवणे. पण या बाळकृष्ण रामदासी ज्यावेळेस होते त्यावेळेस गजानन महाराज होते. त्यावेळेस या 2 महाराजांमध्ये पहिले समर्थ होऊन गेले आणि नंतर गजानन महाराजांचं प्रागट्य आहे. मग गजानन महाराजांनी शेगावला आणि बाळकृष्ण रामदासी बाळापूरला. यामधलं अंतर 30 ते 40 किलोमीटर असावं. हे बाळकृष्ण रामदासी थकले. आता त्यांच्याकडनं भिक्षा तेवढी मागितली जात नव्हती. सज्जनगडाला पायी जायला त्यांच्याकडून होईना. रामदास नवमीचा दिवस आला, काय करावं? समर्थांना प्रार्थना केली, समर्था, काय माझी ही अवस्था केली आहेस? आता मी तुझ्या दर्शनाला येऊ शकत नाही. मी काय करू? तुझवीन करुणा आहे, कोण जाणील माझी. क्षीणत पोटी लागली आस तुझी. अरे बाबा, तुझी मला आस लागली आहे, आता तू काहीतरी कर. तळमळ निवळले राम कारुण्य सिंधू, मजवरी करुणेचा रागवा पुरवी. आता मी एवढा थकलेला आहे की आता मला तुझ्याशिवाय राहवत नाही. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परम दीन दयाळा निरसी मोहमाया. अचपल मन माझे नावरे आवरिता, तुझवीन क्षीण होतो धावरे धावा आता. बाळकृष्ण दासांना खूप वाईट वाटू लागले की माझ्या सद्गुरूंजवळ मी जाऊ शकत नाही, माझ्या सद्गुरूंचं दर्शन मी घेऊ शकत नाही. तेवढ्यातच घरावर गर्जना आली, जय जय रघुवीर समर्थ असं म्हटलं आणि बाळकृष्ण रामदासी बाहेर आले. येऊन पाहिलं तर प्रत्यक्ष गजानन महाराज बाळकृष्ण रामदासांच्या घरासमोर भिक्षेच्या निमित्ताने आले. बाळकृष्णांनी घरातून भिक्षा आणली आणि त्यांना वाढणार तोच ते गजानन महाराज.
त्यांना समर्थांच्या रूपात दिसू लागले. क्षणात गणगण गणात पोते आणि क्षणात जय जय रघुवीर समर्थ असे समर्थांनी गजानन महाराजांच्या रूपात किंवा गजानन महाराजांनी समर्थांच्या रूपामध्ये बाळकृष्ण रामदासांना दृष्टांत दिला. जसा तुमचा भाव तसा भगवंत भेटतो, जसा भाव तसा देव. तसे सद्गुरू तुम्हाला दर्शन देतात. म्हणून बाळकृष्ण रामदासांना प्रत्यक्ष समर्थांनी तेथे दर्शन दिले. आणि जेव्हा बाळकृष्ण रामदासी त्यांना साष्टांग दंडवत करू लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मी सज्जन गडावरच आहे, समर्थांनाच मी वंदन करतो आहे. म्हणून मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. सद्गुरू हे कोणत्याही रूपात येतात आणि कोणत्याही रूपात तुम्हाला दर्शन देतात. आपला भाव फक्त अनन्य असला पाहिजे. जेव्हा माणसाचा भाव अनन्य असतो तेव्हा भगवंत तुमच्यासाठी धावत येतो. म्हणून समर्थांचं हे वचन प्रसिद्ध आहे. मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण अनन्य भावे शरण त्या नाव सत्शिष्य. अनन्य म्हणजे अन्य कुठेही नाही असा सत्शिष्य झालं पाहिजे की मी जर जाऊ शकत नाही तर सद्गुरू माझ्याकडे येतील. म्हणून समर्थांनी म्हटलं आहे, साधू दिसती वेगळाले परिते स्वरूपी मिळाले अवघे मिळून एकची झाले देहातीत वस्तू. आमच्या सगळ्यांचा आराध्य एकच आहे, तो सद्गुरू आणि तो परमेश्वर हा सगळ्यांचा आहे. त्यामुळे तो एक असलेला सद्गुरू असला पाहिजे. तो एक असलेल्या सद्गुरूला तुम्ही शरण जा. रूप कोणतंही धरा, सद्गुरू हे एवढ्यासाठीच असतात की माझा सत्शिष्य घडला पाहिजे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, शिष्य पाहिजे निर्मळ म्हणजे मळरहित पाहिजे, निर्मळ पाहिजे, कोणतीही मळ त्याच्यावर असू नये. मनाने अत्यंत शुद्ध असला पाहिजे. शिष्य पाहिजे आचारशीळ, तो आचारशीळ असला पाहिजे. शिष्य पाहिजे केवळ विरक्त अनुतापी. शिष्य पाहिजे निष्ठावंत. शिष्य पाहिजे सुचिष्मंत. शिष्य पाहिजे नेमस्त सर्व प्रकारी. शिष्य कसा पाहिजे? निष्ठावंत पाहिजे. एकाच देवामध्ये सगळ्या देवांना पाहणारा पाहिजे. हा देव तो देव वेगवेगळं करून हा सद्गुरू तो सद्गुरू सतत गुरु बदलून कोणी मोठा शिष्य होत नाही. तर तो निष्ठावंत पाहिजे, त्याची निष्ठा पाहिजे, त्याचा विश्वास पाहिजे, त्याचा पूर्ण विश्वास हा आपल्या सद्गुरूंवर असला पाहिजे. तो सर्व प्रकारे नेमस्त असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्याच्याकडनं असणं गरजेचं आहे. शिष्य पाहिजे साक्षपी. शिष्य पाहिजे साक्षपी विशेष. शिष्य पाहिजे परमदक्ष. शिष्य पाहिजे अलक्ष लक्षी ऐसा. तो साक्षेपी पाहिजे, परमदक्ष. आपल्या कार्यामध्ये आपल्या कामामध्ये तो परमदक्ष पाहिजे. त्याचं हे लक्ष सगळं आपल्या सद्गुरूंकडे असलं पाहिजे. शिष्य पाहिजे अति धीर. शिष्य पाहिजे अति उदार. शिष्य पाहिजे अति तत्पर परमार्थ विषयी. सगळं असतं, सगळ्यामध्ये आपण तत्पर असतो. परंतु समर्थ म्हणतात आहे शिष्य कशामध्ये पाहिजे, तत्पर कशामध्ये पाहिजे, तर परमार्थ विषयी, परमार्थाबद्दल तो तत्पर पाहिजे. हो, आपण संसारामध्ये तत्पर असतो, व्यवहारामध्ये तर तत्पर एक नंबर, ते काही विचारूच नका. 10 रुपये खर्च झाले तर ते 10 रुपये कुठे गेले याचा बरोबर चोख व्यवहार आपल्याला माहीत असतो. म्हणजे परमार्थविषयीचं सोडूनच द्या. तसं जर आपण तत्पर परमार्थात राहिलो तर शेवटच्या क्षणी समर्थांना स्वतः यावं लागेल आपल्याला न्यायला. हो, म्हणून शिष्य पाहिजे अति धीर. धीर पाहिजे तो. शिष्य पाहिजे अति उदार म्हणजे तो कोणालाही उदार पाहिजे, त्याला देण्याचं सामर्थ्य त्याच्याजवळ असलं पाहिजे. जे मला पाहिजे, ते मला आहे, जे ज्ञात आहे मला, ते दुसऱ्यांना देण्याचं सामर्थ्यही त्याच्यात असलं पाहिजे. शिष्य पाहिजे परोपकारी. शिष्य पाहिजे निर्वत्सरी. शिष्य पाहिजे अर्थांतरी प्रवेश करता. परोपकारी पाहिजे, परोपकार करण्याची वृत्ती त्याच्यामध्ये पाहिजे. हो, शिष्य पाहिजे परमशुद्ध. शिष्य पाहिजे परमसावध. तो परमशुद्ध पाहिजे, त्याचबरोबर परमसावध पाहिजे. अखंड सावधान. समर्थांनी सांगितलंय अखंड सावधान असावे. सावधान असलं पाहिजे. हो, तरच आपल्याला उत्तम बुद्धी भेटू शकते. म्हणजे सावधान जर नसाल तर एरे आल्या गेल्या तसं होईल. म्हणजे सावधान असणं किती गरजेचं आहे बघा. शिष्य पाहिजे अगाध उत्तम गुणाचा. शिष्याकडं अगाध गुण पाहिजेत, पण ते कसे पाहिजेत? उत्तम गुण असले पाहिजेत. उत्तम गुण, त्याचं बोलणं चालणं वागणं
याच्यातून दुसरा शिकला पाहिजे. एखाद्या माणसाला बघून त्याच्याकडे त्याचं वागणं चालणं, त्याची जी बोलण्याची पद्धत, चालण्याची पद्धत, त्याचं वागणं, हे सगळं असं असावं की समोरच्याला न सांगता त्याने तसं वागलं पाहिजे. एवढा आपल्या गुणांचा प्रभाव समोरच्यावर पडला पाहिजे. तसं आपणही असणं गरजेचं आहे. शिष्य पाहिजे प्रज्ञावंत, शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त, शिष्य पाहिजे नीतिवंत मर्यादेचा. फक्त तो शिष्य हा सद्गुरूंपुरताच मर्यादित नसावा, तर तो प्रज्ञावंत, तो प्रेमळ असावा, प्रेमळ भक्त असावा. शिष्याला सर्वात पहिलं उत्तम भक्त होता आलं पाहिजे. शिष्य पाहिजे नीतिवंत मर्यादेचा, शिष्य पाहिजे युक्तिवंत, शिष्य पाहिजे बुद्धिवंत, शिष्य पाहिजे संत विचार घेता. त्यांनी संतांचे विचार सतत स्वतःच्या मनी घेतले पाहिजेत. जसं संतांनी जसं सांगितलं आहे तसं ते आचार विचार त्याच्या मनामध्ये, त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या वावरण्यामध्ये, सगळ्यामध्ये संतांचा गंध आला पाहिजे. संत विचार घेता. शिष्य पाहिजे धारिष्ट्याचा, शिष्य पाहिजे दृढ व्रताचा, शिष्य पाहिजे उत्तम कुळीचा पुण्यशील. तो जर दृढ व्रताचा असेल, उत्तम कुळीचा असेल, तर तो कसा आहे? पुण्यशील आहे. म्हणजे तो शिष्य पाहिजे धारिष्ट्याचा, तो त्याच्याकडे धारिष्टपणा असला पाहिजे. शिष्य असावा सात्विक, शिष्य असावा भजक, शिष्य असावा साधक, साधन करता. तो भजकही असला पाहिजे, सात्विक असला पाहिजे, कुठलीही अनन्य बाकी कुठलाही बाहेरचा भाव द्वैत त्याच्याजवळ नसला पाहिजे. भजक भजणारा असला पाहिजे, साधक असला पाहिजे, तो साधन करता. शिष्य असावा विश्वासी, सर्वात महत्त्वाचं विश्वास असणं सर्वात गरजेचं आहे. विश्वास आता कुठे दिसतच नाही. विश्वास असावा, शिष्य असावा विश्वासी, त्याच्यावर डोळे बंद करून सर्वांनी विश्वास ठेवा, एवढा विश्वास त्याच्यावर असावा. शिष्य असावा काया क्लेशी, क्लेशापासून दूर असावा. शिष्य असावा परमार्थासी वाढवू जाणे, परमार्थ वाढवणारा असावा. म्हणजे आपण नामस्मरण कसं करावं, नामस्मरण कसं वाढवावं, त्याच्यानंतर भक्ती कशी करावी, भक्ती कशी वाढवावी, भगवंताचं गुणगान कसं गावं, यामध्ये तो नेहमी व्यस्त असावा. जेणेकरून आपला परमार्थ कसा वाढेल या बाबतीत तो सज्ज असावा. शिष्य असावा स्वतंत्र, कोणाच्याही दर्पणाखाली तो असू नये. शिष्य असावा जगमित्र, शिष्य असावा सत्पात्र, सर्व गुणे ज्याच्याजवळ सर्व गुण आहेत, सर्व गुण संपन्न असावा तो सत्पात्र, म्हणजे उत्तम असं पात्र तो असावा. आतून बाहेरून निर्मळ आरशासारखा एकदम पारदर्शक असावा. ना कोणाचं घेणं देणं, ना उनं धुणं काहीच नसावं. शिष्य कसा असावा? सत्पात्र असावा, स्वतंत्र असावा, तो जगमित्र, जगाचा मित्र असावा. जगाच्या सगळ्यांच्या ज्या काही त्या अडचणी असतील त्याने त्या समजून घेतल्या पाहिजे. तो शिष्य असावा जगमित्र. स्वतःपुरता तो मर्यादित नसावा, तर इतरांच्याही सुख दुःखाचा विचार त्याने करावा. सर्व गुण त्याच्याजवळ असावे, तरच तो कसा असेल? सत्पात्र असेल. शिष्य असावा सद्विद्येचा, शिष्य असावा सद्भावाचा, शिष्य असावा अंतरीचा परमशुद्ध. अंतरातून नुसतं बाहेरून नाही तर अंतर्मनातून सुद्धा तो परमशुद्ध असावा. अंतरी बाहेरी काया लखलखित. नुसता बाहेरून सुंदर दिसून उपयोग नाही, तर त्याचं अंतर्मन परावानीपासून तो शुद्ध असावा. सद्भावाचा असावा, सद्विद्येचा असावा, परमशुद्ध. शिष्य नसावा अविवेकी, शिष्य नसावा गर्भसुखी, शिष्य असावा संसार दुःखी, संतप्त तेही. गर्भसुखी नसावा, अविवेकी नसावा, संसार दुःखी असला तरी चालेल, संतप्त देही, त्याचं दुःख दूर करण्याचं सामर्थ्य तो आपल्या सद्गुरूकडे येऊन घेऊ शकतो. जो संसार दुःखे दुखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थ विषयी. समर्थांची एक सुंदर ओवी आहे. जो संसार दुःखे दुखवला, संसार दुःखाने जो दुखला, म्हणजे कितीही करा तरी संसार हा फाटकाच आहे. हे महत्त्वाचं आहे. पहिलं हे लक्षात घ्या. संसार कितीही केला तरी तो फाटकाच राहणार आहे. आज कांदे संपले, उद्या बटाटे संपतील, परवा लसूण संपतील, काही ना काही तो
कुठे ना कुठे त्याला ठिगळं हे लागलंच आहे समजून जावं. किती ठिगळं लावत बसणार, किती लावणार हो. तो त्रिविध तापे पोळला, संसारामध्ये एवढा पळला तोची अधिकारी झाला परमार्थ विषयी. त्या जोपर्यंत जो तो संसारामध्ये सुख मानतो आहे तोपर्यंत तो परमार्थाकडे वळणार नाही. ज्यावेळी त्याला दुःख जाणवेल, ज्यावेळी तो त्रिविध तापे पोळला, विविध ताप, आध्यात्मिक ताप, आदिभौतिक ताप आणि आदिदैविक ताप, या सगळ्या तापाने तो जर पोळला तरच तो त्याला परमार्थाविषयी जाण राहील किंवा तरच त्याला गोडी लागेल. नाहीतर संसारामध्ये कितीही बुडलो, कितीही आयुष्य संसारामध्ये घालवलं तरी काही सुख अनुभवायला भेटणार नाही. कारण अरे संसार या पिकातलं ढोर, जसं त्या पिकामध्ये जसं ते ढोरं जनावर जशी फिरतात गुरं, तसं अरे संसार उभ्या पिकातलं ढोर. बहु दुःख भोगिले जेणे तयासीच परमार्थ बारे, संसार दुःखाचे निगुणे वैराग्य उपजे. ज्याने खूप दुःख भोगलं आहे, ज्याला खूप दुःखाची जाणीव झालेली आहे, ज्याला दुःखाचे चटके बसलेले आहेत, त्यालाच परमार्थ कळू शकतो. संसार दुःखाचे निगुणे वैराग्य उपजे. संसार दुःखामध्ये जो दुखला म्हणजे जो सुखी असेल तो कशाला बाहेर बघेलो, जो दुःखी असेल त्यालाच तर गरज आहे ना समर्थांची, त्यालाच तर गरज आहे परमेश्वराची. जो सुखी आहे तो बघत सुद्धा नाही, त्याला वेळ सुद्धा नाही देवाकडे बघायला. त्यावेळी संसार दुःख ज्यावेळी त्याला होईल, त्रिविध तापाने ज्यावेळी तो पोळेल, त्यावेळीच त्याच्यामध्ये काय होईल, वैराग्य उपजणार आहे, वैराग्य त्याच्याकडं उमजणार आहे. जया संसाराचा त्रास तयासी उपजे विश्वास, विश्वास बळे दृढ कास धरिली सद्गुरूची. जया संसाराचा त्रास, ज्यावेळी त्याला संसाराचा त्रास होईल, तयासीच उपजे विश्वास, त्यावेळीच त्याचा विश्वास जागा होईल. विश्वास बळे दृढ कास धरिली सद्गुरूची. त्यावेळी त्याला वाटेल सद्गुरूंशिवाय अन्यथा मला कुठेही जागा नाही, कोणीही माझं दुःख समजू शकत नाही. एक सद्गुरूंची कास जर मी धरली तर या सगळ्या संसारापासून मी मुक्त होऊ शकतो. अविश्वासे कास सोडली, विश्वास होता म्हणून पहिल्यांदा समर्थांची कास धरली, सद्गुरूची कास धरली, परंतु पुढे जाऊन विश्वास कास सोडली. ऐसे बहुतेक भवी बुडाली, नाना जळचरी तोडिली, मध्येची सुख दुःखे. म्हणजे दुःखामध्ये तो एवढा पोळला की त्याने सद्गुरूची कास धरली परंतु विश्वास ठेवला नाही हो. अविश्वासे कास सोडली, त्याची कास सोडली. ऐसे बहुतेक भवी बुडाली, असे किती जण बुडालेली आहेत. नाना जळचरी तोडली, जळचराने तोडली, मध्येची सुख दुःखे. या कारणे दृढ विश्वास तोची जाणावा सत्शिष्य. म्हणजे ज्याचा दृढ विश्वास आपल्या सद्गुरूंवर आहे तोच जाणावा सत्शिष्य, त्यालाच आपण सत्शिष्य म्हणू शकतो. मोक्षाधिकारी विशेष, त्यालाच मोक्षाचा अधिकार मिळणार आहे. अग्रगण्य जो सद्गुरु वचने निवाला, तो सायोज्यतेचा अखिला, संसार पांगिला न वचे कदा. जो सद्गुरु वचने निवाला, जो सद्गुरु वचनाने शांत झाला, जो सद्गुरु वचनेने ज्याच्या मनात अचंबळ माजले होते, अचंबळ म्हणजे बहुत विचारांचा ज्याच्या मनात खळबळा सुरू होता, तो फक्त एका सद्गुरु वचनाने निवाला. जय जय रघुवीर समर्थ. तो सायोज्यतेचा आखिला, संसार पांगिला न वचे कदा. संसाराने तो कसा झाला, पांगळा झाला हो, पांगळा. न वचे कदा. सद्गुरुहून देव मोठा, जयास वाटे तो करंटा, सुटला वैभवाचा फाटा, सामर्थ्य पिसे. खूप सामर्थ्याच्या ओवी आहे तो. समर्थांनी एवढं वर्णन केलेलं आहे की भाटकी माझी झोळी. कितीही घ्या कमीच आहे हो. सद्गुरुहून देव मोठा, सद्गुरूपेक्षा मोठा कोण आहे? देव आहे का हो? सद्गुरू देव दाखवणाराच सद्गुरू आहे, मग कशामध्ये देव पाहावा. जया असं वाटे तो करंटा, तो कसा आहे, ज्याला कळलाच नाही तो करंटा आहे. सुटला वैभवाचा फाटा, सामर्थ्य पिसे. वैभव सुटलं, सामर्थ्य सुद्धा त्याच्याकडून गेलं. सद्गुरु स्वरूप ते संत,
आणि देवास मांडेल कल्पांत, तेथे कैसे उरेल सामर्थ्य हरिहरांचे. सुंदर ओवी आहे, तो ऐकूनच मनाला धन्य वाटते बघा. सद्गुरु स्वरूप ते संत. सद्गुरूंचं स्वरूप जर कोणामध्ये पाहायचं असेल तर ते संतांमध्ये आहे. संतांमध्ये ते सद्गुरु स्वरूप आहे हो. समर्थ संत तुकाराम महाराजांजवळ बघा हो, काय ते सुंदर त्यांचं रूप हो. डोक्यावर पगडी, हातात विना, सतत 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 नामस्मरण. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. म्हणजे जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये संत तुकाराम महाराज वास करतात आहे. म्हणून म्हटलं आहे सद्गुरु स्वरूप ते संत. सद्गुरु स्वरूप आहे ते संत, त्यांना जाणा. आणि देवास मांडेल कल्पांत, तेथे कैसे उरेल सामर्थ्य हरिहरांचे. जर तुम्ही संतांनाच मानलं नाही तर हरिहरांचे सामर्थ्य काय उरणार आहे तुमच्यापाशी. म्हणून सद्गुरु सामर्थ्य अधिक, सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात मोठं असं सामर्थ्य सद्गुरूंचं आहे. जेथे आटती ब्रह्मादिक, सगळे ब्रह्मादिक तिथं आटतात. अल्पबुद्धी मानवी रंक, तयासी हे कळेना. अल्पबुद्धीचा जो मानव आहे ना, मानव राक्षस, त्याच्यामध्ये त्याला काय कळणार आहे सद्गुरु सामर्थ्य. काही कळणार आहे हो. सद्गुरु सामर्थ्य खूप मोठा आहे, भला मोठा आहे. त्याच्यात खूप शक्ती आहे हो. ज्याला त्याला ते सामर्थ्य उमजलं पाहिजे, कळलं पाहिजे हो. सद्गुरू केल्याशिवाय ते कळणार नाही. गुरुदेवास बरोबरी करीतो शिष्य दुराचारी. गुरूंची आणि देवांची बराबरी करता हे चुकीचं आहे. गुरु म्हणजेच देव आहे, देव म्हणजेच गुरु आहे. गुरुने आपल्याला देव दाखवला, पण देव दाखवण्यासाठी देव कसा असेल हे आपल्या गुरूंकडून कळेल आपल्याला. म्हणून देवांची बरोबरी गुरूंशी करू नका आणि गुरूंची बरोबरी देवाशी करू नका. करीतो शिष्य कसा आहे, जो शिष्य गुरुदेवांची बरोबरी करतो तो दुराचारी आहे. भ्रांती बैसली अभ्यांतरी, सिद्धांतने नव्हे. देव मनुष्य भाविला, मंत्री देवपणासी आला. सद्गुरुन वचे कल्पिला ईश्वराचेनी. देव मनुष्य भाविला, देव मनुष्यामध्ये भावला. मंत्री देवपणासी आला, सद्गुरुन वचे कल्पिला ईश्वराचेनी. सद्गुरू कल्पिलाच नाही, ईश्वराशिवाय सद्गुरू आपण कल्पूच शकत नाही हो. देव असल्याशिवाय आपल्याला सद्गुरू जाणवेल का. म्हणून सद्गुरू पूर्णपणे देवाहून अधिक कोटी गुणे. जयासी वर्णिता भांडणे, वेदशास्त्री लागली. वेदशास्त्रामध्ये भांडण का लागलं. म्हणून सद्गुरू पूर्णपणे देवाहून अधिक कोटी गुणे. देवापेक्षा अधिक कोटी गुण सद्गुरूंपाशी आहेत. मग देव कमी लेखायचा का नाही. देव आणि सद्गुरू एकच आहे तो. ज्याचा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. माझे सद्गुरू हेच माझे देव आहे. जयासी वर्णिता भांडणं, हे जर वर्णन करत राहिलो तर भांडणं होतील. वेदशास्त्री लागली, वेदशास्त्रांमध्ये त्याची भांडणं लागली. त्याच्यापेक्षा देव आणि सद्गुरू वेगळे नाहीत, तर ज्याचा त्याच्या मानण्यावर आहे. असो सद्गुरू पदापुढे दुजे काहीच न चढे. सद्गुरू पदापुढे दुसरे काहीच वरचढ नाही. देव सामर्थ्य ते केवळे माया जनित. अहो सद्गुरू कृपा जयासी, सामर्थ्य न चले तयापासी. ज्ञानबळे वैभवासी तृण तुच्छ. सद्गुरू कृपा जी आहे ना, त्याच्या सामर्थ्य खूप आहे हो. सामर्थ्य, ज्ञान, बळे, वैभवासी सगळं देण्याचं सामर्थ्य हे सद्गुरू कृपेमध्ये आहे. सद्गुरू कृपेशिवाय आपल्याला काहीच मिळू शकत नाही. सद्गुरू कृपेचे नि बळे, अपरोक्ष ज्ञानाचे नि उसाळे. मायेसहित ब्रह्मांड सगळे, दृष्टीनं ये. सद्गुरू वचनी बळे म्हणजे सद्गुरू कृपेचे नि बळे. सद्गुरू कृपेशिवाय अपरोक्ष ज्ञानाचं ज्ञान आपल्याला, अपरोक्ष ज्ञान आपल्याला होणार नाही. मायेसहित ब्रह्मांड सगळे, ही माया काय आहे, ब्रह्मांड काय आहे हे काहीच दृष्टीस येणार नाही. महत्वाचं म्हणजे काही समजणारच नाही. माया कशाला म्हणावं, ब्रह्मांड कशाला म्हणावं. ऐसे सच्शिष्याचे वैभव, सद्गुरू वचनी दृढ भाव. तेने गुणे देव राव स्वयेची होती. सगळ्या सशिष्याचं जर वैभव कशात असेल तर ते वैभव काय आहे, तर सद्गुरू वचनी दृढ भाव. सद्गुरू वचनावर विश्वास, सद्गुरू कृपेवर विश्वास. अखंड सद्गुरू चरण, तेने गुणे देव राव स्वयेची होती. अंतरी अनुतापे तापले, अंतरी यातले सगळे जाणू जागे झाले. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता सगळं काही जागं झालं. त्याने अंतर शुद्ध झाले. ते तापलेले होते,
त्याने अंतर शुद्ध करण्याचं सामर्थ्य पुढे सद्गुरु वचने निवाले सद्गुरु वचनामध्ये आहे. सच्चिष्याचे म्हणजे या सगळ्यांना शांत करण्याचं सामर्थ्य एका फक्त सद्गुरु वचनामध्ये आहे. लागता सद्गुरु वचन पंथे झाले ब्रह्मांड पालथे. सद्गुरु वचन भेटता क्षणी सद्गुरु वचनावर दृढ विश्वास ठेवता क्षणी काय झालं? ब्रह्मांड पालथ झालं. तरी जयाच्या शुद्ध भावार्थे त्याचा शुद्ध भाव जागृत झाला. पालट न धरीजे. म्हणून पुढच्या ओळी समर्थ म्हणतात, शरण सद्गुरुस गेले सच्छिष्य ऐसे निवडले क्रिया पालटे झाले पावन ईश्वरी. सद्गुरूंना शरण गेले त्याला सशिष्य असं बोलतात. आणि तेव्हा सशिष्य निवडला, त्याच्यामध्ये क्रियापालट झाला आणि पावन ईश्वरी, ईश्वराला त्याने पावन केलं. ऐसा सद्भाव अंतरी त्याची मुक्तीचे वाटे करी. एक माईक वेशधारी असच्चिच्छ वाटे विषयांचे सुख परमार्थ संपादने लौकिक. देखो वेकी पडत मूर्ख शरण गेले. त्याला विषयांचं सुख वाटू लागलं. काम, 8 विषय आहेत. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, अहंकार. या विषयांमध्ये अडकला हो. जो विषयांमध्ये अडकला तो संपला. विषयानं वापरायचं कसं याचं सामर्थ्य आपल्याकडे असलं पाहिजे. जसा आपण आपला बँकेत ठेवलेला पैसा किंवा आपण जमवलेली जी काही आपली जमापुंजी आहे ती आपण कशी वापरतो हे आपल्यावर आहे. एखाद्या वेळेस आपण एका महिन्यात पण, एका दिवसात, 2 दिवसात पूर्ण आयुष्याची सुद्धा आपण कमवलेली जे धन आहे ते वापरू शकतो. आणि काही वर्ष आपण मरेपर्यंत पण ती वापरू शकतो. म्हणजे विषयांचं सुख हे कसं वापरायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. परमार्थ संपादने लौकिक. देखो वेखी पडत मूर्ख. त्याला काय म्हटलंय समर्थांनी? पडत मूर्ख म्हटलंय. मूर्खापेक्षा मूर्ख शरण गेले. झाली विषयी वृत्ती अनावर दृढ धरला संसार. आता त्याच्याजवळची असलेली वृत्ती जी आहे विषयांबद्दलची ती अनावर झाली. ती डोक्याच्या वर गेली. दृढ धरला संसार. संसारात अडकला. परमार्थ चर्चेचा विचार मळीन झाला. आता परमार्थ चर्चेचा त्याचा विचार होता तो मळीन झाला. तो विसरला. आता मोड घेतला परमार्थाचा. हव्यास धरिला प्रपंचाचा. आता त्याने परमार्थाकडे दुर्लक्ष केलं आणि हव्यास कशाचा धरला? प्रपंचाचा धरला. प्रपंचात तो अडकला हो. म्हणून म्हटलंय आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका. भार वाहिला कुटुंबाचा काबाडी झाला. हळूहळू तो प्रपंचामध्ये एवढा अडकला की त्याला देवासाठी सद्गुरूसाठी वेळच नाही. भार वाहिला कुटुंबाचा. एवढा भार तो कुटुंबाचा वाहू लागला की काबाडी झाला. मानिला प्रपंची आनंद. त्याला प्रपंचामध्ये आनंद वाटू लागला. संसारामध्ये आनंद वाटू लागला. केला परमार्थी विनोद. विनोदाचा परमार्थाचा विनोद केला. भ्रांत मूढ मतिमंद लोधला कामी. कामामध्ये तो अडकून गेला हो. सुकर पुजिले विलिपेने हौसा मर्दिला चंदने. तैसा विषयी ब्रह्मज्ञाने विवेके बोधिला. रासव उकरडा लोळे तयासी परिमळ सोहळे. उलूक अंधारी पळे तया केवी हंस पंगती. तैसा विषयदारीचा बराडी घाली अधपतनी उडी. तयास भगवंत आवडी सत्संग कैचा. आता तो एवढा अडकला आहे की त्याला भगवंत काय आहे, भगवंताची आवड कशी निर्माण होणार हो. सत्संग त्याला कसा भेटणार? कारण भगवंताची आवड असल्याशिवाय सत्संग भेटणार नाही. वरती करून न दाताळी स्वानपुत्र हाडे चगळी. तैसा विषयी तळमळी विषय सुखा कारणे. जसं स्वानपुत्र हाडे चगळतात बघा तसा तो विषयदारीचा बराडी झाला. काय समर्थाने वर्णन केले हो. तया स्वानमुखी परमान्न की मर्कटास सिंहासन. तैसे विषय शक्ता ज्ञान जिरेल कैसे. रासबे राखता जन्म गेला तो पंडितामध्ये प्रतिष्ठिला. न वचे तैसे आशक्ताला परमार्थ नाही. तो कशामध्ये अडकला? पंडितांमध्ये प्रतिष्ठिला. परमार्थाला विसरला. आता मिळाला राजहंसाचा मेळा. तेथे आला डोंब कावळा. लक्षून विष्टेचा गोळा. हंस म्हणवी. राजहंसाच्या संगतीमध्ये आला परंतु त्याचा विषयाने तो एवढा गांजलेला होता की विषय आमेद्य चित्ती गोळा लक्षिला. लक्षून विष्टेचा गोळा. विष्टेचा लक्ष
एवढा हंसाच्या ह्याच्यात बसला आणि त्याचा लक्ष मात्र विष्टेच्या गोळ्याकडे. हंस म्हणवी तैसे सज्जनाचे संगती, विषयी सज्जन म्हणविती, विषय आमेद्य चित्ती, गोळा लक्षिला. सज्जनाच्या संगतीमध्ये राहावं, सदा संगती सज्जनाची करावी. संगतीवर आपलं सगळं ज्ञान, आपलं सगळी जीवन, आपलं सगळं आयुष्य व्यतीत होत असतं. जशी आपल्याला संगत लाभते तसं आपलं हळू कार्यक्रम हा आपला चालू होतो. काखे घेऊन या दारा, म्हणे माझा संन्यासी करा. नंतर म्हणायला लागला मला आता संन्यासी करा. तैसा विषयी सैरा वैरा, ज्ञान बडबडी. तसा विषयांचं ज्ञान तो बडबडायला लागला. असो ऐसे पडत मूर्ख, अशा पडत मूर्खाला, हा जो पडत मूर्ख आहे ते काय जाणवी अद्वैत सुख. या पडत मूर्खाला काय सांगायचं अद्वैतामध्ये काय सुख आहे. नारकी प्राणी नरक भोगिती, स्वइच्छा, स्वइच्छेने भोगू दे त्याला. ती वैश्येची करील सेवा. कोणाची? वैश्येची. तो कैसा मंत्री म्हणावा, त्याला कसं मंत्री म्हणणार. तैसा विषयदास मानावा, भक्त राजकेवी. तैसे विषयी बापुडे, त्यास ज्ञान कोणीकडे. वाचाळ शाब्दिक बडबडे, वरपडे झाले. ऐसे शिष्य परमनष्ट, कनिष्ठामध्ये कनिष्ठ, हीन अविवेकी आणि दुष्ट, खळ खोटे दुर्जन. ऐसे जे पापरूप, दीर्घदोषी वज्रलेप, तयास प्राचित अनुताप उद्भवता आहे. तेही पुन्हा शरण जावे. काय करावे त्याने? तरी पण पुन्हा त्याने शरण जावे. सद्गुरूस संतोष व्हावे, कृपादृष्टी झालिया व्हावे पुन्हा शुद्ध. पुन्हा आता तो सद्गुरूंचं त्याला सामर्थ्य लाभलं, सद्गुरूंचे चरण लाभले की हळूहळू त्याच्यावर समर्थांची सद्गुरूची कृपादृष्टी राहिली की तो कसा होईल? पुन्हा शुद्ध होईल. स्वामी द्रोह जया घडे, जो अवच्छंद नरकी पडे. जो स्वामी द्रोह करेल, जो स्वामी द्रोह करेल तो कसा होईल? नरकी पडे. तयास उपावची न घडे, स्वामी तुष्टल्या वाचुनी. स्मशान वैराग्य आले, म्हणून लोटांगण घातले. आता स्मशान वैराग्य, भयान शांतता त्याच्या आयुष्यामध्ये आली म्हणून लोटांगण घातले. तेने गुणे उत्तिष्ठिले, काही नाही ज्ञान नाही ना, म्हणून तो गुणामध्ये या अनुतापामध्ये तापला. भाव आणला जयाचा, मंत्र घेतला गुरुचा. भाव आणला तर त्याने जयाचा, मंत्र घेतला गुरुचा. शिष्य झाला 2 दिवसाचा शिष्य झाला. मंत्राकारने तो फक्त 2 दिवस भेटला, म्हणजे 2 दिवस बसला. मंत्र भेटेपर्यंत थांबला, नंतर गेला. ऐसे केले गुरु दंड, असे कितीतरी गुरु त्याने केले. शब्द शिकला पाषांड, झाला तोंडाळ तर मुड महापाषांड. याला असं शिष्य म्हणत नाही. तो मंत्रासाठी 2 दिवसांसाठी सद्गुरू चरण धरले आणि मग सोडले. घडी एक रडे आणि पडे, घडी एक वैराग्य चढे, घडी एक अहंभाव जडे ज्ञातेपणाचा. वैराग्य चढलं, अहंभाव जडला त्याचा, सगळं काही झालं. विश्वास धरी, घडी एक विश्वास धरी, सवेच घडी एक गुरगुरी. ऐसे नाना छंद करी पिसाट जैसा. पिसाटासारखा करू लागला हो तो. काम क्रोध मद मत्सर लोभ मोह नाना विकार. हे सगळे जे विकार आहेत, सगळे जे विषय आहेत, अभिमान कापेट तिरस्कार हृदय नांदती. आता त्याला तिरस्कार येऊ लागला. अहंकार आणि देहपांग, अनाचार आणि विषय संग, संसार प्रपंच उद्वेग अंतरी वसे. आता त्याला कळालं की अहंकार देहपांग करून, विषय संग धरून, अनाचार करून माझा प्रपंच हा उद्वेगाला गेलेला आहे. दीर्घसूत्री कृतज्ञ पापी, कुकर्मी कुतर्की विकल्पी, अभक्त अभाव शीघ्र कोपी, निष्ठुर परघातक, हृदय शून्य आणि आळसी, अविवेकी आणि अविश्वासी, अधीर अविचार संदेहासी दृढ धरता, आशा ममता तृष्णा कल्पना, कुबुद्धी दुर्वृत्ती दुर्वासना, अल्पबुद्धी विषय कामना हृदयी वसे. ईशना असूयाय तिरस्कारे, निदेसी प्रवर्ते आदरे, देहाभिमाने हुंबरे जानपणे. शुद्धा तृष्णा आवरेना, शुद्धा तृष्णा भूक आणि भूकताना आवरेना हो. निद्रा सहन धरेना, झोप सहन होईना, कुटुंब चिंता ओसरेना. भ्रांती पडली, सगळ्यांची भ्रांती पडली. आता कुटुंब चिंता सुद्धा ओसरून टाकली. शाब्दिका बोले उदंड वाचा, लेश नाही वैराग्याचा, अनुताप धरिष्ठ साधनाचा मार्ग न धरी.
भक्ती विरक्ती ना शांती, सद्वृत्ती लीनता न दांती, कृपा दया ना तृप्ती, सद्बुद्धी असेच ना. त्याच्याकडे सद्बुद्धी नाहीच हो, सुबुद्धी ही नाहीच. काया क्लेशी शरीर येही, शरीरहीन शरीर क्लेशी, धर्मविषयी परमकृपण, क्रिया पालटेना कठीण हृदय जयाचे. ज्याचं हृदय पालटतच नाही, ज्याच्या क्रिया बदलतच नाही, त्याचं हृदय कसं आहे, कठीण आहे हो. आर्जव नाही जनासी, तो अप्रिय सज्जनासी. ज्याला जनाचं आर्जव नाही तो कसा आहे, अप्रिय आहे सज्जनासी, त्याला सज्जन आवडत नाही. जयाचे जीवरी अहर्नेसी परमन्यून वसी, सदा सर्व काळ लटिका, तो कसा आहे, लटकाच आहे. कितीही केलं तरी लटका तो लटका, संसार हा लटकाच आहे. बोले माई कलापनिका, क्रिया विचार पाहता एका वचनी सत्य नाही. परपिढेविषयी तत्पर, जैसे विंचू आणि विखार. परपिढा झाली, जसं विंचू चावल्यावर कसं होतं, विखार होतो, किंवा विखार झाल्यावर कसं होतं, तैसा कुशब्दे जिवार वेदी सकळांचे. आपले झाकी अवगुण, पुढिलांस बोले कठीण. आपले अवगुण झाकून समोरच्याला आपण कडक शब्दात बोलतो. स्वतःचं पहिलं जाणून घ्या ना. आपले अवगुण झाकून ठेवायचं, आपलं ठेवावं झाकून, दुसऱ्याचं बघा वाकून. तसं झालेलं आहे. तुझ्यामध्ये जे अवगुण आहे, आपले अवगुण आपल्याला कधीच कळत नाही, तो ते दुसऱ्याने सांगावे लागतात. आपले अवगुण वाटे गुण असं होतं आपल्याला. आपल्याकडे जर अवगुण असतील तर आपल्याला वाटतं तो माझा गुणच आहे. आपले अवगुण आपल्याला कधी दिसत नाही, मात्र दुसऱ्याचे अवगुण दिसतात. जसं आपण एक बोट दुसऱ्याकडे दाखवताना 4 बोटही आपल्याजवळ आहेत हे विसरू नका. म्हणजे आपले अवगुण सुद्धा झाकून ठेवू नका. पुढे लहानसं बोले, आपले अवगुण झाकून तो समोरच्याला कठीण बोलतो. मिथ्या गुणदोष विन गुणदोष लावी, स्वये पापात्मा अंतरी, पुढिलांची कनवन करी. जैसा अहिंसक दुराचारी, परम दुःखाशी नेना. दुःख पराव्याचे नेनती, दुर्जन गांजिलेची गांजती. श्रम पावता आनंदती आपुले मनी, स्वदुःखे झुरे अंतरी. स्वतःच्या दुःखाने अंतरा झुरू लागला. आणि सांगितले बघा, परम दुःखे हास्य करी, तयास प्राप्त यमपुरी राजदूत ताडिती. स्वदुःखे म्हणजे स्वतःच्या दुःखामध्ये तो अंतरी झुरू लागला, परंतु तो दुसऱ्याच्या दुःखाने हसू लागला. परदुःखे हास्य करी, तयास प्राप्त यमपुरी. त्याला कसं आहे, यमाची प्राप्ती आहे. राजदूत ताडिती, राजदूत बरोबर पुढे करतात. असो ऐसे मदांध बापुडे, तयासी भगवंत कैचा जोडे. अशा बापड्यांना भगवंत काय कळणार आहे. जयास सुबुद्धी नावडे, ज्याला सुबुद्धी आवडतच नाही. पूर्वपातके करुणी, तयास देहाचा अंती. गात्री क्षीणता पावती, जीवलगे ओसंडती, जाणवेल तेव्हा. असो ऐसे गुणा वेगळे, ते सच्छिष्य आगळे. दृढ भावार्थ सोहळे, भोगिती स्वानंदाचे. जये स्थळी विकल्प जागे, कुळाभिमान पाठी लागे. ते प्राणी प्रपंच संगे हिंपुडी होती. जेणे करिता दुःख झाले, त्याचे मन दृढ धरिले. तेने गुणे प्राप्त झाले पुन्हा दुःख. ज्याने दुःख झाले, जे मन दृढ धरले होते त्याने दुःख झाले, आता पुन्हा सुद्धा दुःख. संसार दुःखे सुख, संसार संगे सुख झाले. संसारामध्ये त्याला सुख वाटलं. ऐसे देखील ना ऐकिले, ऐसे जाणवना नाही तर केले, ते दुःखी होती स्वये. म्हणजे संसारामध्ये ज्याने सुख मानलं, असं कधीच कोणी बघितलेलं नाही हो. संसारामध्ये ज्याला सुख आहे, ऐसे जाणवना अनहित केले, दुःख आहे हे माहीत असून सुद्धा स्वतःचं अनहित ज्यानं केलं, ते दुःखी होती स्वय. स्वतःच दुःखी झाले. संसार सुख मानिती, ते प्राणी मूढमती. जाणवणं डोळे झाकती पडत मूर्ख. म्हणजे संसारामध्ये दुःख सुख आहे, ते प्राणी म्हणजे संसारामध्ये दुःख जाणून सुद्धा ते डोळे ढाक करतात, ते पडत मूर्ख आहेत. प्रपंच सुखे करावा काहीतरी, परी काही परमार्थ वाढवावा. परमार्थ अवघाची बुडवावा, हे विविध नव्हे. प्रपंच करा नाही म्हणत नाही, आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ विवेका. पण प्रपंच सुखे करावा, प्रपंच सुखी करा, पण त्याचबरोबर काहीतरी 100% तरी परमार्थ करावं. परमार्थ वाढवा, परमार्थ अवघाची बुडवावा, हे विविध नव्हे. प्रपंच करत असताना परमार्थ बुडवू नका. प्रपंच करत असतानाच परमार्थ करा, तोच परमार्थ उत्तम आपला होऊ शकतो. नुसता परमार्थ करून प्रपंच सोडणं हे विविध नव्हे. आणि प्रपंच करत असताना प्रपंचात अडकून थोडा तरी परमार्थ वाढवा.
परमार्थ सगळा परमार्थ बुडवू नका हो. आपलं कल्याण हे परमार्थामध्ये आहे. मागा झाले निरूपण गुरु शिष्यांची ओळखणं. मागचं निरूपण आपलं गुरु लक्षण नाम होतं. आता आपण शिष्य लक्षण नाम केलं, म्हणजे गुरु शिष्यांची ओळखण आपल्याला आता झाली. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, मागा झाले निरूपण गुरु शिष्यांची ओळखण, आता उपदेशाचे लक्षण सांगितलेल. म्हणजे आता पुढच्या समासामध्ये उपदेशाचे लक्षण समर्थ सांगणार आहे. इथे श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे शिष्य लक्षण नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.